ओम साईराम मैत्रिणींनो, गे बरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बॅकनेक बोटनेकची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत। त्याची तयार उंची आहे 14 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेली आहे शिलाई मार्जिंगसाठी। ह्याचं जे शोल्डर आहे ते घेतलेलं आहे आपण 7 इंचावरती। त्याच पद्धतीने मुंडा जो आहे तोही घेतलेला आहे आपण 7 इंचावरतीच। आता इथे पहा, गळ्याची रुंदी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे 4 इंच। तशाच प्रकारे पहा, आता याची उंची जी आहे ती आपण 4 इंचावरती घेणार आहोत। अशा पद्धतीने व्यवस्थित असं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। 4-4 इंचावरती असा चौकोन तयार करून घेणार आहोत। आता हे पहा, कॉर्नरपासून इथे आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे आणि व्यवस्थित असा गोलगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित गोलगळ्याचा शेप असा देऊन घेणार आहोत। आता खालच्या साईडने पहा, कमरेच्या बाजूने आपल्याला 3 इंच तयार पट्टी हवी आहे। आपण घेतलेली आहे 3.5 इंचावरती। व्यवस्थित असं मार्क करून घेतलेला आहे। जशी गळ्याची रुंदी 4 इंचावरती घेतली होती त्याच पद्धतीने सेम खालच्या बाजूनेही आपण 4 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। आणि इथे पहा, आता आपल्याला 1 इंचमध्ये थोडंसं अंतर सोडून द्यायचं आहे। अशा पद्धतीने 1 इंच अंतर सोडून दिलं आणि त्यानंतर व्यवस्थित अशी आपल्याला इकडे टेम्पल टाईप अशी डिझाईन तयार करायची आहे। जशी टेम्पलची मंदिराची डिझाईन असते त्या पद्धतीची थोडीशी अशी मिळती जुळती डिझाईन आपण इकडे घेणार आहोत। खूप सुंदर असा हा ट्रेंडिंग एकदम मस्त असा बोटनेक ब्लाऊज तयार होणार आहे। हे पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याला शेप देऊन घ्यायचा आणि छापून घ्यायचा आहे व्यवस्थित मार्क करून, म्हणजे दोन्ही बाजूने ते उमटवून येणार आहे। आता त्याच पद्धतीने पहा, आता मेन जे आपलं कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो ठेवायचा आहे, त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचा आहे। ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो सरळ बाजूने ठेवायचा आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून व्यवस्थित अर्धा इंच अंतर येईल ह्या हिशोबाने पहा खालून शिलाई देऊन घेऊन यायची आहे आपल्याला। आता हे पहा, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित जसं आपण मार्क केलं होतं बरोबर त्यावरतीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। कुठपासून कशी मी घेतलेली आहे ते लक्षपूर्वक पाहून घ्या एक वेळा। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला जशी आपण मार्क केले सेम त्याच पद्धतीने अशी पूर्ण लास्टपर्यंत गळ्याच्या वरच्या साईडपर्यंत अशी आपल्याला शिलाई देत देत यायचं आहे। फिनिशिंग सहित सुंदर व्यवस्थित अशी द्यायची आहे। असं नसेल जमत तर तुम्ही ह्याचे 2 पार्ट केले तरी चालणार आहे। सेंटरला कट करून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे। कुठल्याही पद्धतीने केलं तरी ते इझी जाणार आहे। त्याच पद्धतीने पहा, आता दुसऱ्या बाजूने आपण सेम तसंच करून घेतलेलं आहे। जशी डिझाईन मार्क केलेली आहे त्यावरती बरोबर अशी आपण शिलाई देऊन घेत आहोत। ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल पहा त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। 2 पार्ट्स करूनही करू शकता किंवा हे पहा मी दाखवले त्याप्रमाणे अस्तर कुठेही कट न करता पूर्ण बाजू जोडून घेऊ शकता। व्यवस्थित फक्त जिथे जिथे आपण कॉर्नर घेतलेले आहे तिथे व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये फक्त शिलाई यायला हवी याची काळजी घ्यायची आहे। जसा शेप दिलेला आहे सेम त्यावरतीच आपल्याला इकडे शिलाई देऊन घ्यायची आहे। लास्टपर्यंत शिलाई द्यायची पूर्ण व्यवस्थित अशी। नेकच्या साईडला पूर्ण दोन्ही बाजूनी सेम आली की हे पण चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पाहता इकडे आपलं कमरेच्या साईडला राहिली होती तिकडे आपण देऊन घेतलेली आहे। पूर्ण सविस्तर इन डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा। आता अर्धा इंच जे आपण अंतर सोडतो त्या पद्धतीने अंतर सोडायचं आहे आणि पूर्ण हा जो अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा मधला कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे पहा, आता एकदम काळजीपूर्वक असं कट करायचं आहे आपल्याला, कारण इथे आपण एकदम तंतोतंत अशी शिलाई घेतलेली होती। दाखवल्याप्रमाणे पहा, जशी डिझाईन आहे सेम त्याच पद्धतीचा आपण पूर्ण जो कपडा आहे तो कट करून टाकलेला आहे। आणि इथे पहा, आता गळ्याच्या साईडला इकडे आपल्याला याचे 2 पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असं पहा, एकदम 2 पार्ट आपण व्यवस्थित असे सेपरेट करून घेतले आणि त्यानंतर पहा, आता याला छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आपल्याला, जेणेकरून एकदम फिनिशिंग सुंदर आणि व्यवस्थित अशी येणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत चला मैत्रिणींनो। खूप छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण करून घेतलं आणि आता हे सरळ बाजूने करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीची आपली ही डिझाईन तयार झालेली आहे पहा। दोन्ही बाजूचे पार्ट आहेत ते आपण असे करून घेतलेले आहेत। आता त्यावरती आपण व्यवस्थित असं दाबशिलाई देऊन घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास नक्की एक छोटी कमेंट करायला विसरत जाऊ नका मैत्रिणींनो। कसलाही रिप्लाय देत नाही तुम्ही, एकही कमेंट नसते आपल्या व्हिडिओला। व्हिडिओ पाहणारे खूप असतात। व्हिडिओ आवडला तर नक्की एक छोटीशी स्माईल तरी पाठवत जा, जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ टाकण्यासाठी थोडा अजून उत्साह येईल। तुम्हाला आवडतात की नाही, आवडले जरी तरी छोटंसं एक स्माईल पाठवलं ना तरीही मला खूप आनंद होणार आहे।
हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण लास्टपर्यंत आपण एकदम बारकाईने लक्षपूर्वक असं डिझाईन एकदम फिनिशिंगमध्ये घ्यायची आणि त्यानंतरच शिलाई द्यायची आहे. कपडा कुठेही दुमडवू द्यायचा नाही आहे पहा, ह्याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने पहा आता आपण हे दोन्ही पार्ट असे स्टिच करून घेणार आहोत, म्हणजे दाब शिलाई देऊन घेणार आहोत त्याच्यावरती. आता हे पहा इथे आपल्याला काठ हवा आहे. तर काठ आपल्याला तयार किती हवा आहे 8 इंच, तर प्लस आपण किती घेणार आहोत शिलाईसाठी 9 इंच. ह्याची उंची आहे पहा इकडे 4 इंचावरती. आपल्याला कमरेच्या साईडला पट्टी हवी आहे ती 3 इंचाची हवी आहे. तर त्यामुळे आपण काय करणार आहोत, आता काठ दोन्ही बाजूने थोडासा पाव इंच एवढा दुमडवून घेणार आहोत, जेणेकरून तो फोल्ड होऊन बरोबर 3 इंचावरती तयार होईल. अर्धा इंच पूर्ण असा घ्यायचा नाही आहे, थोडासा कमी जास्त घेतला तरी चालणार आहे. काठाची डिझाईन कशी आहे त्यावरती तुम्ही घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेतलं. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ते आपण कट करून टाकलेलं आहे. सगळ्या बाजूने एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. गळ्याची रुंदी आपण 4 इंच घेतली होती. 4चं 2 पार्ट झाले ते झाले 8 इंच आणि प्लस 1 इंच आपल्याला दोन्ही बाजूने जोडण्यासाठी हवं आहे, त्यामुळे आपण 9 इंच घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने पाहता सरळ करून घ्यायचं आहे. काठ सरळ करून घेतला. त्यानंतर पाहता त्याच्यावरती आपण व्यवस्थित अशी एक दाब शिलाई देऊन घेणार आहोत. फिनिशिंग सहित पहा व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता तयार जो काठ आहे तो आपल्याला 3 इंचाचा बरोबर झालेला आहे. अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंग एकदम यायला हवी या पद्धतीने करायचं आहे. हा झाला आपला मधला काठाचा पॅच तयार. आता याला आपण पाहता ह्याचा दोन्ही साईडने याला फोल्ड करून घेणार आहोत आणि याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. आपल्याला तयार हवा आहे तो आपल्याला 4 इंचावरती बरोबर 4 इंच या साईडने आणि 4 इंच ह्या साईडने बरोबर चेक करून व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे. व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे, परंतु जे नवीन शिकणारे आहेत त्यांना पटकन समजण्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये सांगावं लागतं. पहा मैत्रिणींनो, समजून घ्या. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण लास्टपर्यंत पहा. आता जिथे आपण मार्क केलं होतं बरोबर तिथपासून आपल्याला हा काठ जोडून घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. अजूनही डार्क याच्यावरती काठ राहिला असतं तर ह्याचा लुक अजूनही एकदम अट्रॅक्टिव्ह असा आला असता. त्या साईडला पहा किती इंचावर केलेलं आहे आपण, त्याच पद्धतीने मध्येही चेक करून घ्यायचं एक वेळा. कमरेच्या साईडला मध्ये कर्व आलेला आहे, त्यामुळे मध्ये आपल्याला समजणार नाही आहे. एकदम कमरेच्या पट्टीच्या साईडला तिथे मोजायचं आहे 8 इंचावरती बरोबर आणि असं मार्क करून व्यवस्थित असं फिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हा असा फायनल झालेला आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला वरती मनी जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्याआधी आपण इथे टक्स देऊन घेणार आहोत. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही बोटनेक ब्लाऊज स्टिच करता त्यावेळेस तुम्हाला टक्सची जी रुंदी आहे ती 5 इंचावरती घ्यायची आहे, कारण गळ्याची रुंदी याच्यामध्ये जास्त असते. त्यामुळे आपण टक्सची रुंदी जी आहे ती 5 इंचावरती घेतो. दोन्ही बाजूने व्यवस्थित असे आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत. 5 इंच गळा हा मोठा आहे, डीप आहे, त्यामुळे आपण इथे 3 इंचावरतीच फक्त टक्सची उंची घेतलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. गळा कसा आहे त्यावरती तुम्ही टक्सची उंची वाढवू कमी जास्त करू शकता. हे पाहता ह्याच्यावरती परत आपण एक दाब शिलाई देऊन घेणार आहोत व्यवस्थित अशी, ज्याने फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे आणि ब्लाऊज दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. कुठलाही ब्लाऊज शिवताना एक शिलाईवरती कधीच ठेवायचं नाही, त्याला डबल शिलाई देऊन घ्यायची. त्याने एकदम व्यवस्थित फिनिशिंग दिसते आणि एकदम असं अट्रॅक्टिव्ह असा ब्लाऊज दिसतो. पहा हातमध्ये जो अर्धा इंच जो आपण कपडा कट करून सोडलेला असतो तो बरोबर ह्याच्यामध्ये फिक्स होऊन जातो आणि त्याने कडकपणा येतो गळ्याच्या साईडला, थोडा दिसायला तो सुंदर दिसतो. त्यामुळे काय करायचं असतं, आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची असती. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त अशा माहितीसहित मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते. मैत्रिणींनो, प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि एक छोटीशी कमेंट टाकायला तर कधीच विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण दोन्ही बाजूनी त्यावरती दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. 2 पॉईंट एवढं अंतर मध्ये सोडायचं आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. ही आपण डबल शिलाई देऊन घेत आहे पूर्ण नेकच्या साईडला. तुम्हाला कटिंगविषयी काही माहिती हवी असेल तरी नक्की तुम्ही कमेंट करू शकता. कुठल्या ब्लाऊजची कटिंग हवी आहे तुम्हाला, त्याविषयी जरी माहिती पाहिजे असेल तर नक्की एक छोटी कमेंट करून विचारा. मी माझ्या पद्धतीने कशी शिवते ते तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण अशी आपली दोन्ही बाजूने इकडे शिलाई देऊन झालेली आहे. आता हे पहा आपण इथे 3 असे मध्ये मणी घेतलेले आहेत. आपण इथे आता हे 3 मणी अटॅच करून घेणार आहोत आणि ब्लाऊजचा लुक खूप सुंदर येणार आहे. दिसायला ब्लाऊज खूप सुंदर असा वाटणार आहे. त्यामुळे आपण इथे 3 मणी असे अटॅच करून घेणार आहोत. आता कशा पद्धतीने मी मणी लावले ते तुम्ही एक वेळा नक्की पाहून घ्या. धागा वरच्याही बाजूला दिसत नाही आणि खालच्याही बाजूला दिसत नाही. पहा
ज्या पद्धतीने मी लावलेला आहे याच पद्धतीने लावून घ्यायचा मणी. पहा धागा कुठल्याच बाजूला दिसत नाही. मण्याच्या आतमध्येच दोन्ही बाजूनी जेव्हा आपण धागा घेतो त्यावेळेस मण्याच्या आतमधूनच टाकायचा आहे आणि ज्या बाजूला कपडा आहे तिथे आपल्याला एक वेळा असं एक टक करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने. आता थोडंसं पॉईंटमध्ये आपण अंतर सोडलेलं आहे आणि त्यानंतर पहा व्यवस्थित असं मणी लावून घेतलेलं आहे. 2 पॉईंट एवढंच अंतरमध्ये आपण सोडलेलं आहे आणि लगेच दुसरा मणी लावून घेत आहोत. अशाच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत. हे पहा व्यवस्थित असं पूर्ण असं आपल्याला फिनिशिंगमध्ये मणी लावून घ्यायचे आहे. त्याने ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. गोल्डन होतं त्यामुळे गोल्डन लावलेले आहेत. तुमच्याकडे ज्या कलरचा ब्लाऊज असेल त्या कलरचे तुम्ही यूज केले तरीही चालणार आहे. खूप सुंदर असं ब्लाऊजचं लुक येणार आहे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असे मणी लावून घ्यायचे. आता हा आपण आता लास्ट राहिलेला तिसरा मणी आहे तोही लावून घेत आहोत. त्याने ब्लाऊजचं लुक खूप सुंदर आलेलं आहे. पहा एकदम ट्रेंडिंगमध्ये दिसत आहे. जिथे त्याला 2 छोटे कॉर्नर निघालेले आहेत तिथेही तुम्ही हवं असेल तुम्हाला तर तिकडे तुम्ही छोटंसं असं लटकन बनवून लावू शकता. त्याने अजून डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने एकदम लास्टपर्यंत आपण छोटे असे मणी लावून घेऊन असे मस्त असे टक करून घेतलेले आहेत. हे पहा किती सुंदर फिनिशिंगमध्ये असा हा ब्लाऊज दिसतोय. कुठेच धागा तुम्हाला दिसणार नाही. एकदम फिनिशिंगमध्ये लावण्यात आलेले आहेत. हा पहा ब्लाऊजचा असा फायनल बॅगचा लुक झालेला आहे. किती सुंदर असा मस्त झालेला आहे. पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद. बाय बाय.